नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा देखील अभ्यास करा। प्रश्न पहिला ओ, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी। आपण उत्तरांसहित वाचू। पहिले विधान, घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते। 2, धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एक रेषीय असते। तिसरे विधान, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा। अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे। 3 गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत। 1, सायकलला ब्रेक लावणे, त्याचा ब पर्याय आहे घर्षण बल। 2, अन्न, त्याचा क पर्याय आहे रासायनिक ऊर्जा। आणि तिसरे आहे सूर्यप्रकाश, त्याची अ जोडी आहे उष्णता ऊर्जा। प्रश्न दुसरा अ, चुकी बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी। 1, ट्रॅक्टर हे एक साधे यंत्र आहे, चूक। दुसरे विधान, चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात, हे विधान बरोबर आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, दिलेल्या शब्दातून वेगळा शब्द ओळखा 1 गुणासाठी। सूर्यप्रकाश, वारा, पेट्रोल, लाटा, वेगळा शब्द आहे पेट्रोल। प्रश्न तिसरा अ, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी। 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न आहे, हरित ऊर्जा कशाला म्हणतात? उत्तर, ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन, धूर व त्याचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड यांसारखे हानिकारक घटक निर्माण होत नाही, अशा ऊर्जांना हरित ऊर्जा म्हणतात। दुसरा प्रश्न, साधी यंत्रे म्हणजे काय? उत्तर, दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत, कमी श्रमाने व अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्रे म्हणतात। ज्या यंत्रांची रचना साधी सोपी आहे अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात। साधी यंत्रे सहज हाताळता येतात, शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, कारणे लिहा 2 गुणांसाठी। 1, यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते, कारण अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो। या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते। यंत्रांना तेल दिले नसेल तर त्याच्या निरनिराळ्या भागांचे घर्षण होते, त्यामुळे यंत्रांचे घर्षण बल वाढते। यंत्राच्या कामाच्या गतीला विरोध होईल। यंत्रे सुरळीत चालायला हवी यासाठी यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते।